जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हाशल्य चिकित्सक यांच्या चौकशीसाठी समिती नंदुरबारमध्ये दाखल। नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लहाडे यांच्या मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण व केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती। चौकशी समिती दिनांक फेब्रुवारी 24 ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येऊन त्यांनी रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेत डॉक्टर लहाडे प्रकरणाची चौकशी केली। सदर चौकशी समितीमध्ये आरोग्यसेवा नाशिक येथील उपसंचालक डॉक्टर कपिल आहेर, सहाय्यक उपसंचालक डॉक्टर योगेश चित्ते, डॉक्टर प्रशांत पाटील, पुणे येथील डॉक्टर सदानंद काळे यांच्यासह 15 सदस्यीय पथक चौकशीसाठी नंदुरबार येथे आले होते। महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, मेग्मो संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनांनी चौकशी समितीची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली। तसेच विविध आदिवासी संघटनांनी यावेळी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। जिल्हा शल्य चिकित्सक यांचा भ्रष्टाचार कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती देत कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी चौकशी समितीतर्फे सांगण्यात आले की संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून माहिती वरिष्ठ स्तरावर देण्यात येणार, या दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे चौकशी समितीकडून सांगण्यात आले। यावेळी बैठकीला राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी, जितेंद्र बागुल केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना, राकेश वळवी बिरसा आर्मी नवापूर तालुका अध्यक्ष, मालती वळवी सामाजिक कार्यकर्त्या, डॉक्टर सुनील गावित, पंकज वळवी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, गुलाब गावित नंदुरबार जिल्हा अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना, शरद पाडवी नंदुरबार जिल्हा सदस्य वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, जरमनसिंग पाडवी व परिचारिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीषा वळवी उपस्थित होते। यावेळी चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी डॉक्टर लहाडे यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येऊन योग्य ती अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर मागील गेल्या 24 जानेवारीपासून सुरू असलेले आंदोलकांचे जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लहाडे यांच्या विरोधातील आंदोलन तूर्त 8 दिवसात योग्य ती कारवाई होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुन्हा सुरू करण्यात येईल या अटीवर स्थगित करण्यात आले असल्याची माहिती आंदोलक रोहिदास वळवी यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। 24 जानेवारीपासून तमाम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर वर्षा लहाडे नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर विविध प्रकारच्या संघटना आणि कर्मचारी अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण असेल किंवा त्यांच्यावर अरेरावीपणा असेल, मीपणा असेल, अशा पद्धतीचे सामाजिक संघटनांकडे त्यांच्याकडून आम्हाला पुरावे प्राप्त झाल्यानंतर आम्ही जानेवारी 24 तारखेपासून बेमुदत धरणा प्रदर्शनला आम्ही सामाजिक संघटनाच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन सुरू केलं होतं। तर या आंदोलनाला जवळजवळ 33वा दिवस आज सुरू आहे आणि आमच्या या आंदोलनामुळेच आणि विविध कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी साखळी पद्धतीने जे आंदोलन सुरू केलं आणि त्यांच्या दबाव तंत्रामुळे आज नाशिक येथील उपसंचालक यांच्या टीमने, यांच्या पथकाने, यांच्या समितीने आज 2 दिवस कर्मचारी अधिकारी आणि सामाजिक संघटनाच्या त्यांच्याकडनं ज्या त्यांचे जबाब असतील, त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते सादर केल्यानंतर आज संचालक माननीय डॉक्टर कपिल आहेर सर यांनी आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली। त्याच पद्धतीने 2 दिवस देखील त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आमच्या शब्दाला मान ठेवून म्हणा तर साहेब आज इथे आले आणि आमच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आणि ज्या चौकशा झाल्या विविध प्रकारचे त्यांनी कर्मचारी अधिकाऱ्यांनी पुरावे सादर केले। तर निश्चितच त्यांनी आमच्याशी सर्व शिष्टमंडळाशी, कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आणि सामाजिक संघटनाच्या शिष्टमंडळाची त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलं की जवळजवळ कमीत कमी 4 दिवसामध्ये डॉक्टर वर्षा लहाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी आणि त्यांनी ज्या केलेले आर्थिक देवाणघेवाण याची चौकशी होऊन निश्चितच त्यांच्यावर शासन प्रशासन यांच्या माध्यमातून कारवाई होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि या पद्धतीने आज आम्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून
हे धरणा प्रदर्शन आम्ही 8 दिवसपर्यंत जर त्यांच्यावर या जिल्ह्यातनं हकालपट्टी नाही झाली तर आम्ही पुन्हा 8 दिवसानंतर आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी सामाजिक संघटनाचे आंदोलन हे आम्ही कंटिन्यू करणार आहोत।